नमस्कार माझ्या शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो. आपल्या ऑनलाईन ट्यूटर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. घेऊन आलो एक नवीन अपडेट. आपल्याला माहितीच आहे की पवित्र पोर्टलद्वारे टेट 2022च्या सेकंड फेजच्या भरती आता सुरू होणार आहे. फर्स्ट फेजमधली भरती झालेली आहे, तर थर्ड टेटचंही आयोजन लवकरात लवकर होईल अशी आपण आशा बाळगूयात. आणि TETसुद्धा होईल असंही थोडंसं चिन्ह दिसतं आहे. तर तत्पूर्वी एक बातमी आपणास प्राप्त होत आहे की रयत शिक्षण संस्था ही जोपर्यंत पवित्र पोर्टलमधून नवीन भरती होत नाही तोपर्यंत हंगामी शिक्षकांची नियुक्ती करणार आहे. आता हे कितपत योग्य आहे मला नाही वाटत, बहुतेकांना हे रुचल, परंतु भरतीचा जो वेग पाहता लवकरात लवकर भरती होत नाही आहे संस्थांमध्ये असंच याच्यातून दिसतं आहे. त्यामुळेच यांच्यावर हंगामी शिक्षकांची नियुक्ती करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं आहे. तर पाहूयात नेमकी बातमी काय आहे. तर शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, इतर शिक्षकांवरील अतिरिक्त ताण या बाबींमुळे हंगामी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय हा रयत शिक्षण संस्थेने घेतलेला आहे. तर शिक्षक म्हणून काम करण्याची संधी ही आता या आपल्यासारख्या तरुण वर्गाला मिळणार आहे. तर मला नाही वाटत ही काही योग्य आहे, कारण कायमस्वरूपी भरती ही कधीही चांगली. तर रयतमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत भरतीसाठी कार्यवाही सुरू असताना ही भरती न्यायप्रविष्ट झाली. भरती थांबवण्यात आली. परिणामी रयत शिक्षण संस्थेच्या अहमदनगरच्या उत्तर विभागात 334 शिक्षकांची रिक्त पदे तशीच राहिली आहेत. अनेक विषय शिकवणारे शिक्षकच नसल्याने पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. भरतीबाबत 28 ऑगस्ट रोजी निकाल लागण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या संस्थेला आता पुन्हा 12 सप्टेंबर ही तारीख देण्यात आल्याचे संस्थेचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी सांगितलेले आहे. तर शिक्षकांना सेवा वर्ग करून उणीव भरून काढण्याचा संस्थेने प्रयत्न केला. त्यात ज्या शाळेतील शिक्षकाला दुसरीकडे पाठवले तेथे रिक्त पद तयार झाले. मग त्याच्यातून मार्ग कसा काढायचा यासाठी त्यांनी एक हंगामी शिक्षकांचा पर्याय निवडलेला आपल्याला दिसतोय. त्यामुळे संस्थेने तातडीने याबाबत सर्व शाखा प्रमुखांना शासनाच्या पवित्र प्रणाली अंतर्गत संस्थेत सेवक भरती न झाल्यामुळे वाढलेल्या शालेय कामातील अडचणी दूर करण्यासाठी शाखांनी आपल्या परिसरातील होतकरू सेवक शोधून हंगामी सेवक म्हणून भरती करावी असे कळविले आहे. संबंधित हंगामी सेवकाचे मानधन देण्याची तरतूद शाखा पातळीवर करण्याबाबतही सूचित केले आहे. यापूर्वी ज्या शिक्षकांना दुसऱ्या शाखेत सेवा वर्ग करण्यात आले होते त्यांना पूर्ववत आपल्या पूर्वीच्या शाखेत पाठवले जाणार असल्याचेही विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी सांगितले आहे. त्यामुळे काही अंशी गैरसोय झालेले हे शिक्षकही खुश झाले आहेत. तर रयत शिक्षण संस्थेच्या अहमदनगर येथील उत्तर विभागात आज अखेर शिक्षकांची जर आपण पाहिली तर 334 पदंही रिक्त आहेत. त्यापैकी जवळपास त्यांनी 182 शिक्षकांची हंगामी शिक्षक म्हणून नियुक्ती, ही काही कायमस्वरूपी नाही, हंगामी शिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आता उर्वरित रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. हंगामी सेवकांचे मानधन देण्याची आर्थिक क्षमता जर नसेल तर अशा शाखांतील सेवक मानधनाची तरतूद विभागाद्वारे करण्यात येईल. सेवा वर्ग करण्यात आलेल्या शिक्षकांना त्यांच्या पूर्वीच्या शाखेत पाठवलेलं असं नवनाथ बोडखे हे जे काही विभागीय अधिकारी आहेत रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अहमदनगरचे, त्यांनी ही माहिती सांगितलेली आहे. तर
ही हंगामी शिक्षकांची नियुक्ती तुम्ही करताय, पण मला असं वाटतं की कायमस्वरूपी भरती व्हायला पाहिजे. हे न्यायालयात प्रकरण जाणं वगैरे ह्या भानगडी कोणालाही नको हव्या आहेत. त्यामुळं कायमस्वरूपी भरती, आता पेसा क्षेत्रातही तसं झालं आहे. पेसा क्षेत्राच्याही भरत्या रखडल्यात. बहुतेक संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतातच ही परिस्थिती आहे. तर शिक्षणाची जी अवस्था आपण पाहतो आहे, तर खरंच खूप बिकट होत चालली. तर याबाबत शासनानं नक्कीच विचार करायला हवा. भरती लवकरात लवकर होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुण्यातील आंदोलनाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. मीही त्या आंदोलनात होतो, परंतु मी काही व्हिडिओ वगैरे बनवू नाही शकलो. परंतु त्या आंदोलनात मीही सक्षमपणे उभा राहिलो आणि सर्वांचा पाठिंबा असल्यामुळेच आपण असंच पुढं जाऊयात आणि सर्व भावी शिक्षकांना न्याय मिळो आणि एक परिपूर्ण आणि कायमस्वरूपी नोकरी सर्वांना मिळो आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य हे उज्ज्वल होवत अशीच प्रार्थना करू. आणि कमेंटमध्ये सांगा की अशा भरत्या नक्की व्हायला पाहिजेत की कायमस्वरूपी व्हायला पाहिजेत. तर ते नक्की कळवा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.